आता बातमी आहे चक्रीवादळाबद्दलची। मोन्था चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले, पण किनाऱ्याला धडकल्यानंतर वादळ थोडं कमकुवत झालंय। वादळामुळे किनारपट्टी भागात मोठं नुकसान झालंय, तसंच एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। मच्छलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम भागाला सुद्धा वादळाने धडक दिली आहे। वादळ धडकल्यानंतर धडकी भरवणारा सोसाट्याचा वारा सुटला होता। प्रशासन यामुळे अलर्ट मोडवर आहे। तसंच एनडीआरएफच्या तुकड्याही किनारपट्टी भागात तैनात करण्यात आल्या होत्या। मोन्था चक्रीवादळ नेमकं काय जाणून घेऊयात। बंगालच्या उपसागरात मोन्था चक्रीवादळ घोंगावतंय। मोन्था या शब्दाचा अर्थ सुगंधित फूल असा होतो। मोन्था हे थाई नाव थायलंडने सुचवलं होतं। आंध्र प्रदेश तामिळनाडूमध्ये वाऱ्याचा वेग 110 किलोमीटर इतका आहे। काकीनाडामध्ये समुद्राला मोठ्या प्रमाणात उधाण आलंय। ओडिशातील 8 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। विशाखापट्टणममधील विमानांची 32 उड्डाणं रद्द करण्यात आली आहे। केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थानात पावसाची शक्यता आहे। चक्रीवादळामुळे 50,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची शक्यता आहे। चक्रीवादळ म्हणजे वर्तुळाकार वादळ जे उष्ण समुद्रावर तयार होतं। जमिनीपर्यंत पोहोचल्यानंतर मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा सुटतो आणि यावरूनच चक्रीवादळाची तीव्रता ठरते। तर अशाच पद्धतीची विध्वंसक चक्रीवादळ भारतात कधी कधी आली होती ते बघूयात। कोरिंगा चक्रीवादळ 25 नोव्हेंबर 1839 मध्ये कोरिंगा बंदरात ते धडकलं होतं आणि प्रचंड विध्वंस त्याने घडवला होता। आंध्र प्रदेशातल्या राजमुंद्रीतील गोदावरी त्रिभुज भागात मोठा विध्वंस या चक्रीवादळाने झाला होता। लाखो लोकांना यात जीव गमवावा लागला होता। तीन लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला। कलकत्ता चक्रीवादळ 5 ऑक्टोबर 1864 साली हे चक्रीवादळ धडकलं होतं। हुगळी नदीच्या किनारपट्टी भागात 1 लाख जणांचा मृत्यू झाला होता। अर्थात तेव्हा उच्चार कलकत्ता असा केला जायचा, त्यामुळे या चक्रीवादळाला नाव देखील तेच पडलं। 31 ऑक्टोबर 1886 रोजी चक्रीवादळ धडकलं। बंगाल चक्रीवादळ असं त्याचं नाव। बाकरगंज, चितगाव, ढाकामध्ये 23 फुटांच्या लाटा बघायला मिळाल्या होत्या। उंच लाटांमुळे 2 लाख जणांचा मृत्यू झाला। 12 नोव्हेंबर 1970 रोजी भोला चक्रीवादळ धडकलं। पश्चिम बंगाल, बांगलादेशात या वादळामुळे प्रचंड विध्वंस झाला। चक्रीवादळामुळे 3 ते 5 लाख जणांचा मृत्यू झाला। 19 नोव्हेंबर 1977 रोजी आंध्र प्रदेश चक्रीवादळ धडकलं। यामध्ये आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात मोठं नुकसान झालं। चिरला, बापटला, मच्छलीपट्टणममध्ये प्रचंड नुकसान या वादळाने झालं होतं। सुमारे 50,000 जणांचा या वादळामध्ये मृत्यू झाला होता। 2014 मधील आंध्र प्रदेशातलं हुद्हुद चक्रीवादळ देखील विध्वंसक होतं। 2019 मध्ये ओडिशात धडकलेलं फणी वादळ
2019 मध्ये गुजरात महाराष्ट्रात आलेलं तौते चक्रीवादळ देखील विध्वंसक होतं. आणि यासह जयम विशेषमध्ये इथेच थांबूयात.